सर सगळं केलं पण तुम्हाला रक्ताचा मुलगा आठवला ना तुमचा रक्ताचा मुलगा? हा काय केलं का अजून माझ्यासाठी तुम्ही? काय केलं का तुम्ही माझ्या? काय केलं माझ्यासाठी आणि स्वतःच्या बापाला विचारतोस? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. माझी एक सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की बाबांना कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला माझ्यासाठी काय केलं असं कधी चुकूनही बोलू नका. कारण आपण जे मोठे होतो ना त्यामागे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचा काही ना काही खारीचा वाटा असतो. आणि तू तुझ्या तर स्वतःच्या बापाला बोलतोस काय केलं माझ्यासाठी? अरे लहानपणापासून जो पोचला ना आज तू नोकरीला लागलास ना हे केवळ तुझ्या बापामुळे झालाय. पण तुम्हाला बाप आता नाही रे कळणार. हे बाप ही कळणार सारखी गोष्टच नाही हो. कारण का बाप आम्हाला कधी समजावून सांगितलंच नाही रे. आता बोला तुला रक्ताचं नाटं आठवलं? अरे जेव्हा हा बाप या इकडे घरात मरतोय तेव्हा तुम्हाला बघायची कधी इच्छा पण झाली नाही त्याची. पण जरा काय पैसे मिळाले लगेच तुम्हाला बाप आठवला. बाप सोपं नसतं रे. अरे आई आपल्याला बोट धरून चालायला शिकवते रे. पण अख्खं जग दिसावं म्हणून जो खांद्यावर घेऊन अहोरात्र आपल्याला फिरवतो ना तो आपला बाप असतो. पण आम्हाला बाप मेल्याशिवाय कळत नाही ही तर आमची शोकांतिका आहे हो. आमच्या माई सिंधुताई सटमाळ बोलूनच गेल्या हो. या महाराष्ट्रात जर जिवंत राहायचं असेल ना तर पहिलं मरावं लागतं. आणि आज तीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडते हो. जोपर्यंत माणूस आपल्यातून जात नाही ना तोपर्यंत आपल्या त्याची किंमत कळत नाही. बाप तर आम्हाला कोणी समजावून सांगितलं नाही. इकडे जाऊ नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, बाबा मारतील बाबा मारतील सतत आमच्या कानावर येत राहतं. आणि बापाचं अस्तित्व आमच्या हृदयातून थोडं कमी होतं. अरे सकाळी 7 वाजता उठून रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या कामावर राहतो आणि आपल्या आयुष्यासाठी जे पै जमवतो ना तो आपला बाप असतो रे. त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. आणि आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, आईची माया आपल्या सगळ्यांना सांगण्यात येते. बाप मात्र कोणी सांगितलं नाही हो आम्हाला. अरे मुलगी सासरी जाताना आई ढसा ढसा रडते हो. तिच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला प्रत्येकाला दिसतात. पण आपल्या हा